बंगळुरूमधील एका फ्लॅटमध्ये पुण्यामधील 32 वर्षीय तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे आणि या प्रकरणी तरुणीच्या पतीला पोलिसांनी पुण्यामधून अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राकेश खेडकर असं या आरोपीचं नाव आहे आणि त्याने घर मालकाला फोन केला आणि पत्नी गौरी खेडकरचा मृतदेह फ्लॅटमध्ये असल्याची माहिती दिली। घर मालकाने हा प्रकार पोलिसांना कळवला। मयत गौरी तिचा पती राकेश खेडकर सोबत पुलीमाऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील दोड्डाग या ठिकाणी परिसरामध्ये अपार्टमेंटमध्ये राहत होती आणि राकेश एका खासगी कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो। दरम्यान बंगळुरू पोलिसांनी पती राकेश खेडकरला पुण्यामधून ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलंय आणि मूळचे महाराष्ट्रामधील असलेल्या राकेश आणि गौरी यांचं 2 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं। ते फेब्रुवारी 2025 मध्ये ही घटना घडली आणि त्यामुळे घरात भाड्याने राहायला आले होते। गौरी गृहिणी होती आणि ती नोकरीच्या शोधात होती। बातमी पाहतोय बंगळुरूमधून। नहीं बताया उसने रात को दूसरे दिन जो फोन आया तभी मेरे को बताया कि मैंने ऐसा किया हूँ और मैं भी सुसाइड करने वाला हूँ, मैं भी जिंदा नहीं रहूँगा। ऐसा मुझे बोला तो मैं उसको बोला ऐसे उसने फोन पे कहा? हाँ मुझे कहा। तो तब आपने क्या कहा उसे? मैं बोला ऐसा कुछ करना मत, तू इधर आ, मैं अपन जाएंगे पुलिस स्टेशन में जाएंगे। राकेश खेडेकर म्हणून आहे। काल रात्री त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सातारा पोलिसांनी केलेलं आहे अटक त्यांना आणि त्यांना आज सकाळी आपल्याकडे साधारणतः 8च्या आसपास आणलेलं आहे आणि त्यांनी फिनाईल आणि अजून एक जे आपण झुरळ मारण्याचं औषध आहे ते त्यांनी केलेलं आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे। आणि हे काय नेमकं एकूणच प्रकरण आहे आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। राकेश खेडकर आणि गौरी खेडकर मूळचे महाराष्ट्रामधले आहेत। 2 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं। फेब्रुवारी 2025 मध्ये ते बंगळुरूला राहायला गेले। राकेश खेडकर हा खासगी कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे आणि गौरी खेडकर नोकरीच्या शोधामध्ये होती। पत्नी गौरीची चाकूनं वार करून हत्या केली गेली। सुटकेसमध्ये तुकडे करून वॉशरूम मध्ये ही सुटकेस ठेवण्यात आली। पत्नीची हत्या करून राकेश खेडकर पुण्याला पळाला। घर मालकाला फोन करून राकेशनं हत्येची माहिती दिली। पोलिसांना वॉशरूम मध्ये मृतदेह असलेली सुटकेस आढळली। हे सगळं का घडलं, हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। राकेश खेडकरला बंगळुरू पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडून आता अधिकचा तपास सुरू आहे, त्याची चौकशी सुरू आहे। अटके अगोदर राकेशचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा केला। ससून हॉस्पिटलमध्ये आरोपी राकेशवर सध्या उपचार सुरू आहेत।